गावरान पद्धतीने वाळलेल्या हरभऱ्याची भाजी बघणार आहोत। तर अर्धा किलो भाजी घेतली, कढईमध्ये टाकायचं आहे, एक 5 ते 6 मिनिटं मीडियम गॅस करून भाजून घ्यायचं आहे। मिक्सरच्या जारमध्ये टाकून एकदम बारीक अशी पावडर करायचं आहे। तर सर्व बारीक करून घेतल्यानंतर ना यामध्ये 5 चमचे ज्वारीचं पीठ टाकायचं। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते नक्की चेक करा। याचा फुल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळून जाईल। 5 चमचे बेसन टाकायचं आहे, त्याच्यानंतर ना 5 चमचे शेंगदाण्याचं कूट घेते। व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सर्व मिक्स करून घेऊया। कढईमध्ये 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी टाकायचे, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, लाल तिखट टाकायचं आहे, 2.5 ग्लास पाणी टाकायचं आहे। आवश्यकतेनुसार परत वाढवणार आहोत। पाण्याला उकळी आली की बारीक केलेली भाजी टाकायची, परत एकदा 2.5 ग्लास पाणी वापरते। बारीक गॅस करून एक 10 ते 15 मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहोत। तर प्लेट झाकलेला आहे। अशा प्रकारे दाटसर अशी गावरान पद्धतीने वाळल्या हरभऱ्याची भाजी